30 जानेवारी 1681 या दिवशी मोगलांच्या बुऱ्हाणपूर या अतिशय श्रीमंत शहरावर अचानक हल्ला झाला. पण हा हल्ला केला कोणी? तर तो म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी. मराठे अचानक एवढ्या आत येतील असे मोगलांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. बुऱ्हाणपूरच्या या मोहिमेत शंभूराजांना प्रचंड अशी लूट मिळाली आणि मुघलांचं समृद्ध असणारं हे शहर फार बेचिराग झालं. ही बातमी जेव्हा औरंगजेबाने ऐकली तेव्हा तो अक्षरशः हादरून गेला. बुऱ्हाणपूरची ही मोहीम कशी झाली आणि यानंतर औरंगजेबाची स्थिती काय झाली ती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्याभिषेकानंतर एक मोठी मोहीम हाती घ्यावी असे शंभूराजांच्या मनात होतं. स्वराज्याच्या खजिन्यात चांगली भर पडू शकेल अशी मोहीम करायची शंभूराजांच्या मनात होतं. त्यांना हवी तशी भरभक्कम लूट मोगलांचं बुऱ्हाणपूर शहर लुटण्यानंतर मिळणार होती. बुऱ्हाणपूर हे मोगलांची अतिशय श्रीमंत व्यापारी पेठ होती. बुऱ्हाणपूर या श्रीमंत व्यापारी पेठेला लुटण्याची मोहीम आखली गेली. शंभूराजांनी याचे नेतृत्व अर्थातच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर सोपवलं. दिनांक 30 जानेवारी 1681 दिवशी सरसेनापती हंबीररावांनी बुऱ्हाणपुरावर अचानक हल्ला चढविला. तिथे खानजान हा सुभेदार होता. त्याचा सहाय्यक होता काकर खान. तो तिथल्या हिंदू रयतेकडून जिजिया कर वसूल करीत असे. तो कर वसुली अधिकारी म्हणून काम बघत होता. काकर खानाकडे फक्त 200 माणसं होती आणि हंबीररावांकडे 20,000 स्वार होते. हंबीरराव आपल्या हत्यारबंद सैन्यांसह 70 मैलांचे म्हणजेच 110 किलोमीटर अंतर तातडीने पार करून बुऱ्हाणपुरावर अचानक धडकले. बहादूरपुरा हा बुऱ्हाणपुरातील अतिशय संपन्न भाग होता. तिथे लक्षाधीश सराफ सावकार राहत असत. बुऱ्हाणपुरापासून बहादूरपुरा अवघ्या 3 मैलांवर होता. देशोदेशीचे जिन्नस जड जवाहीर सोने नाणे रत्ने असा लक्षावधी किमतीचा माल तिथल्या दुकानांतून साठवलेला होता. तो सगळा माल मराठ्यांनी लुटला. शहराच्या तटबंदीबाहेर बहादूरपुऱ्याप्रमाणे आणखी 17 पुरे होते. त्या सगळ्यांना मराठ्यांनी वेढले. बहादूरपुऱ्यावर मराठ्यांनी इतका अचानक हल्ला चढवला की तेथून एक व्यक्ती काय एक पै हलवणं तिथल्या व्यापाऱ्यांना जमलं ना. बहादूरपुरा लुटून फस्त केल्यावर मराठ्यांनी त्या पुऱ्याला आग लावली. त्या आगीच्या ज्वाळा जेव्हा आकाशापर्यंत पोहोचल्या तेव्हा ती आग बघून बुऱ्हाणपूरचा नाईक आणि शहरातील नागरिकांना मराठ्यांनी हल्ला केल्याचं समजलं. बहादूरपुराच्या तटबंदी बाहेरची 17ही पुरे, शहराची तटबंदी आणि या पुऱ्यांमध्ये असे कितीचं अंतर असेल. आपल्या शहरांच्या तटबंदी बाहेर लुटालुटीचे सत्र चालू आहे याची किंचितची खबर बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराला लागली नाही. किती आश्चर्याची गोष्ट. पण हे घडलं. इथे मराठ्यांच्या गुप्त हालचालींना दाद द्यायला हवी. तगड्या मराठ्यांचा प्रतिकार करण्याची ताकद काकर खानामध्ये नव्हती. त्याने शहराचे दरवाजे बंद करून तट बुरुज वेशी यांचा बंदोबस्त केला. शहराच्या तटाला लागून शहागंजपुरा शहाजहानपुरा खुर्रमपुरा नवाबपुरा अशी 17 पुरे होती ज्याच्यात लाखो रुपयांचा माल भरलेला होता. ही सगळी पुरे मराठ्यांनी कुठेही हात न आकडता लुटली. नंतर त्या सगळ्यांना आग लावली. क्षणापूर्वी विविध रत्न मोती माणिक पैसे यांनी सजलेले हे पुरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि खूप बेसूर दिसू लागले. शहराच्या तटाला लागून राहत असलेले काही लोक आपल्या कुटुंब कबिल्यांसह शहरात गेले. ही समृद्ध असलेली सगळी पुरे मराठे मनसोक्त लुटत होते. हे लूटसत्र 3 दिवस चालले होते. मराठ्यांना प्रतिकार करणारे कोणीच नसल्याने त्यांनीही भरपूर लूट केली. फक्त दुकानातील लूट मराठ्यांच्या हाती पडली नाही तर जमिनीखाली दडवून ठेवलेली संपत्ती पण त्यांच्या हाती लागली. ही संपत्ती आपल्याच घराच्या जमिनीखाली होती हे बऱ्याच व्यापाऱ्यांना माहितीही नव्हतं. मराठे शहराची तटबंदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते. शहरातील सगळ्या मनसबदारांनी वेशी तट बुरुज या ठिकाणी मोर्चे बांधले होते. ते मराठ्यांना नेकराची झुंज देत होते. त्यामुळे मराठे शहरात दाखल होऊ शकत नव्हते. पण सगळी पुरे लुटून मराठ्यांनी भरभक्कम लूट हस्तगत केली होती. मराठ्यांनी लुटीतून सोने चांदी जड जवाहीर आणि मौल्यवान सामानच फक्त घेतले. बाकी लुटलेले सामान म्हणजे भांडीकोडी काचेचे सामान धान्य मसाले इत्यादी गोष्टी सोबत नेणे त्यांना शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी ते तिथंच टाकून दिले. खानजहान हे लूटसत्र घडलं तेव्हा औरंगाबादला होतं. लुटीची बातमी कळताच ताबडतोब तो फरदापूरच्या घाटापाशी पोचले आणि मराठ्यांची वाट बघत बसला. पण मराठे चोपडा मार्गे निघून 4-5 दिवसात साल्हेरला पोचले. सगळी संपत्ती कोणत्याही प्रतिकाराशिवाय मराठे लुटून घेऊन गेले तर गेलेच, पण त्यांनी खानजहानला पण हुलकावणी. या गोष्टीचा बादशाहला राग आला. ही घटना औरंगजेबाच्या मनास खूप लागली. त्याने लगेच दक्षिणेत उतरायचं ठरवलं. बादशाह फक्त या लुटीमुळेच दक्षिणेत उतरणार नव्हता तर त्याच्याकडे तिथल्या नागरिकांनी पत्र पाठवून आपली परिस्थिती विशद केली होती. त्या पत्रांमध्ये लिहिलं होतं, कापरांच्या अंगात आता फार जोर आला.
आमची सगळी संपत्ती नष्ट झाली, पण आमची अब्रूही गेली. जर शुक्रवारचा नवाज बंद पडला तर यात नवल काही नसेल. औरंगजेब हा कट्टर मुसलमान होता. आता औरंगजेब दक्षिणेत उतरणार होता. दक्षिणेत कापरांचा बंदोबस्त करण्यासाठी मी स्वतः येत आहे, असे पत्र औरंगजेबाने खानजहानला लिहून आपला निर्णय कळवला. औरंगजेबाच्या दरबारातील अखबारीत बुऱ्हाणपुरातील लुटीबद्दलचा पुढीलप्रमाणे मजकूर आढळून येतो. 19 फेब्रुवारी 1681च्या अंकातला हा मजकूर. बुऱ्हाणपूरच्या वृत्तावरून समजले की शत्रू सैन्य एकत्र जमून आले. या बातमीमुळे खानजहान काकरखान येथे आला होता. त्याने किल्ला बंद करून घेऊन खबरदारी बाळगली. शत्रू सैन्य करणपुऱ्यावर तुटून पडला. राजपुतांना निशस्त्र केले व 3 दिवस शहरात राहून ते लुटून गेले. बुऱ्हाणपुराची एवढी संपत्ती कुठल्याही प्रतिकाराशिवाय ते मराठी लुटून घेऊन गेले. ही गोष्ट औरंगजेबाच्या मनाला फार लागली. त्याने ताबडतोब सुभेदार खानजहानला सुभेदार पदावरून काढून टाकले. त्याच्या जागेवर सुभेदार म्हणून इरज खान यास नेमले. ही घटना आहे दिनांक 1 मार्च 1681ची. बुऱ्हाणपूरच्या लुटीच्या घटनेसंबंधी शहजादा अकबराने औरंगजेबाला पत्रातून कळवले. दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे. वास्तविक पाहता विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूमीवरील स्वर्गच होय आणि बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तिळच होय. पण हे शहर आज उद्ध्वस्त होऊन गेले आहे.